गुडघेदुखी, पाठ, मान, टाच व कंबरदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मणक्यातील चकती सरकणे, संधिवात, आमवात, युरिक ऍसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार. विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 9175743454. वानर बी इथं जायची. बजरंग बली आला का काय लागा, तुम्ही बी इकडे जाऊयात. बजरंग बली आलो बघ तुला भेटायला. देवा मारुती राया आला का. अरे देवा, अरे एवढं मी आज खुश काही तर आला का. माझं लगेच ठरवलं माझं. अरे मारुती राया, अरे मी एवढा खुश आहे तुला सांगू शकत नाही. अरे तू जसा शब्दाला पक्का आहेस का नाही, अरे तसं येऊ राजा बी शब्दाला पक्का आहे पक्का. ही बघ, अरे नारळ आणलाय मी बोललो होतो का नाही, लगेच तर लगेच नारळ फोडणार. हे बघ नारळ घेऊन आलो, आता नारळ फोडतो. मारुती राया लागा लागा. हो लोक मारुती राया मला नारळ पावलं गेलो. मारुती राया लगाव खरोखर मी सांगतो लगा, तुला काय एवढा माझ्या पाठी मागायचं काय माहिती का. अरे नारळ पावलं म्हणजे तू साक्षात उभायच माझ्या बरोबर. मारुती राया तू असाच काय माझ्या पाठीची बरोबर का. आता नारळ पडलाय, आता जातो. अरे मारुती राया लगा मी तुझ्या बरोबर बोलणार नाही बरं का. अरे तू माझ्या बायकोचं नाव तरी विचार की. सांगू का. अरे माझ्या बायकोचं नाव आहे लतिका. लतिका आणि का नाही तिला प्रेमानं लतुरी म्हणणार आहे. लतुरी माझी लतुरी रंबा. बरं मारतो रे मी जाऊ का आता. आभार तुम्ही जरा नवीन जरा लेंगा पैरण आता वाईट जरा खरेदी फिरेदी करतो. अरे लगेच सर हिथं येतो की तुला पत्रिका द्यायला. जाऊ का मग. हा येतो बरं का मारतो राया. सदैव तुझा आशीर्वाद राहू दे माझ्या पाठी. जातो जातो. जमवलं की लगा चढाय वाजा भारी वाटते लगा. असं वाटते घोड्या बसली टकडक 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 टकडक. तर कवा यायची मला वाटलं मला कशी झालाय म्हणून मी लगा बिगर आंघोळी चालली इथवर आणि कोणच नाही ते. म्हणजे मलाच गरज आहे वे. रातभर यांच्यामुळे झोप लागली नाही मला. चहा पण खाल्ला नाही, झोप पण लागल्या. कोणच नाही ती काय माणसाची का भीतर आहे तिला काय. असं कुठं असतं वे. या मला सकाळ सकाळी लवकर आणि आपण यायचं नाही. मलाच गरज लागली सगळी. बस बोंबलत वाजा तुला गरज आहे आता. मुंग्या चावायला लागले ते आणखीन इथं. आता 10 मिनिटात आली तर बरं, नाही तर मी जाणार घरी चापा खाऊन येणार. बसू दे माझी वाट बघत असं. मी कोण आलं लगा युवराजे दिसतोय आणि हाकडं कुठं लगा येऊ कपिलाकडे चालला असं सकाळ सकाळी. बघ्या लगा त्याला दिसलं नाही पाहिजे. लपून बस लपून बस लपून बस. मला इकडे यायला लागलं कुठे लपून. गावात दिसलं नाही पाहिजे ना. तुमसे मिलने को दिल करता है. तुला मारणार नाही मला एक दिवस आटे घालून. कसलं काय तडतडा लागले माझं. आज अचानक किती काय अध्यक्ष एवढं भ्याला का लगेच जीव चाललाय तुमचा. जीव चाललाय म्हणजे असं इथं का लपलाय इथं. अरे ते राजा राजाला होत रे, त्याला दिसाय नको म्हणून लपून बसलो होतो मी. गेला का रे. गेला घेऊ का तू. याला याला जाऊ दे. या
अध्यक्ष अजून कोण आलं नाही? आज नाही कोण आलं. मी एकला झालोय का कवाच्या काय येऊन बसलो या. सोन्या तो पण आला नाही. त्याची कायम बॉम्ब आहे. ये म्हणणार आणि येऊच काय बोलणार. आमका तर पोल्ट्री गेला असेल बघ. हो अध्यक्ष तू तिकडेच गेला असेल नुसतं सांग का मी नाही तर काय कवायची येलं काय हे. ह्याच नाही येळचं काळात काय भानच नाही बघ. अध्यक्ष राव आपल्याला सोनं काय म्हणलं लवकर या आणि अजून हे येतोय बघा की. लगा मित्र हातूनच उठून आलो या. अध्यक्ष तुमचं कसं झालंय माहिती आहे काय खादडायला आणि कांड करायला पहिला नंबर तुमचाच असतो बघा. होय पहिला नंबर माझा आणि दुसरा तुझा असतो या. काय पण म्हणला की वाडीत आपल्या कांड करण्याची मजा आहे की नाही दुसरी कशातच नाही बघ. झाला कांड. काय झालं चुकावत मुगी चावली झाड की म्हणजे मग तर हे बघ सोन्या वेड्या पाऊस पडला का ढालत डुलत यायला लागला आहे का. त्याच काम माहिती माहित नाही तुम्हाला. नाही तर काय सोन्या माकडा वांडरा आम्हाला लवकर ये म्हणला आणि आपण हालो डुलत यायला लागला. शाना म्हणून तिकडे अरे तू की इकडे का? कुठे ढकलून देतोस. तुला काय बस वाटत नाही. माझा जीव केवढा तोंड फुटला असतं म्हणजे. ते जाऊ दे दोघं झालाय तुम्ही नुसतं. बाकीचं कोण? विचारते गुड्डी कुठे आहे. अरे इथे दिसते झालता तिचा माझा फोन तू म्हणले ती माझी मी. लगा सोन्या तू म्हणला होता ना सगळ्यांनी आयडिया काढा म्हणून. लगा मी रातभर ह्या खुशून त्या खुशू झालो पण मला लगा आयडियाच काय सुचली नाही. सुचली नाही का डोसकं चालवलं नाही झोपलातील कशाल. अध्यक्ष तुमच्यावर एवढा आयशी नाही मी. मी आयडिया आणली सांगा बरं. का नाही मी माझी आयडिया तर लय भन्नाट आहे. ऐकली की नाही येड उचल येड तुम्ही. ए ऐकली का अरे थांब त्या गुड्डीली आलीच वाटत. हा का आता सांग काय सांगायचं. अरे तुम्ही कोणीला काय घेऊन आली ही डोकंदुखी कशाला गुटी घेऊन आली. आधी तिच्या पोटात काय राहत नाही सगळं वकर गावबत. नाहीतर काय हिडं घालूया. हे सोन्या इकडे अरे इकडे की ते पहिले पनीला घालवाय सांग. हाकलून जाईत नाही तिला आपल्या मिळत नको ती. तिला कशाला आणलंय. तिला इच्छित मला काय इच्छित. बरं ते ना व आपण इथं कशाला जमलूया. हे गुड्डे इकडे जा एक मिनिट. काय तुझं त्या पनीला कशाला घेऊन आलेस. अरे सोना तुला माहिती ना आपण काय करणार आहे. ती काय सोपी गोष्ट वाटली तुला. आणि हे बघ तिची गरज लागणार आहे आपल्याला. आणि एकाला दोघं असले कधी पण चांगले ना. कशाला चांगला आहे तवा. हे बघ तुला एक सांगतो मला ना त्या पनीचा अजिबात पटत नाही आणि मला वाईस काढीत सुद्धा विश्वास नाही त्याच्यावर. हे बघ सोन्या मी तिला सगळं नीट समजावून सांगते मग तर झालं. असू देत तिला. अरे असू देत ना आता. हे सोन्या अरे काय नंदी बाई लागत बुगू बुगू मान हलवतोस. ती वय म्हणते आणि तू पण मान हलवून वय म्हणतेस. मी आता सांगतोय पुणे जरी मिळत असली तर मी अजिबात नाही. मी जातो मग. हां जा लगेच जा. सोन्या तसं पण हा बिनकामाचा आहे आणि हा असला ना एकाचं दोन करून ठेवली. जाऊ द्यायला जा. सोन्या लगा हे बरोबर आहे का. लगा माझ्यापेक्षा तर पुणे जोई झाली मी. हे वजा आता आल्या ना असू दे आणि जर काय झालं ना तर ही गुड्डी बघून घेईल तेच ते निस्तारेल काय असेल ते. बघ सोन्या तू म्हणतीस म्हणून आणि राजासाठी मी थांबतोय नाही आपल्या अजिबात इच्छा नाही. बरं असू दे ते लागल्या बघायला टाका मका. चला जाऊ चला. काय चाललंय तुमचं. काय नाही बर मग आता सांगा कोणी कोणी काय काय आयडिया लावले ती. ए सोन्या मी आल्या सांगितले की ह्या खुशीहून त्या खुशी झालो रातभर झोप नाही मला आयडिया नाही सुचली. सोन्या कसली आयडिया. हे गुड्डी तुला सांगितलं नाही स्वी. अरे सोनं ती आता मला रस्त्यात भेटली आहे ना. तिला कधी सांगणार होते मी. पण ए तू ऐक आता फक्त मी नंतर जाताना सांगते तुला. वजा एक काम कर तुझ्यापासून सुरुवात कर. हां लगा सोन्या माझी आयडिया अशी भन्नाट आहे की नाही. तुम्हाला सांगितलं तुम्ही माझीच आयडिया पास करणार आहे. पण त्याच्या अगोदर ऐक नाही तर तुमच्या फुसक्या आयडिया ऐकूया की. गुड्डीची सांग तुझी फुसक्या आयडिया. हे गुड्डी
सांगतोस ते माहिती काय सांग सोन्या, मी खूप विचार केला, पण मला काय वाटतंय आपण सहज सरळ सोपं करावं. आपण सरळ एक काम करायचं, म्हणजे बघ आपण ना भिंगरीच्या आबांच्या आणि राजाच्या आईच्या कानावर घालू. हां, भिंगरीच्या आबांना सांगू की भिंगरी राजावर खूप प्रेम करते, आणि राजाच्या आईला सांगू की राजाचं भिंगरीवर प्रेम आहे पण ते त्याला कळत नाहीये. काय वाटतं तुला? ए सोनिया, ही आयडिया असली की नाही आम्ही चाललो. चल रे वजा, बस खाली. ए अरे बस की यार, ऐकून तर घे सगळं आधी. अरे काय आयडिया ए सोन्या, बिघडलाय का? अरे भिंगरीचा आबा मग चेष्टा वाटली काय तुला? फौजी आहे ती फौजी, रोज बंदूक आहे का नाही घासून पुसून ठेवते ती. एका गोळीत 2 जीव जातील. दुसरं कोणाला? अहो तुमच्यात की आपल्याला एक गोळी लय झाली. ए सोनिया, ही आयडिया नापास. नाहीतर आम्ही चाललो. ए चाललो तुझी आयडिया काय आहे सांग. माझी आयडिया लय बरे. मी काय मोठी माहिती आहे का? डायरेक्ट आहे नाही, ती राजा बघा गेलं ना पोरगी, तिच्या बापालाच फोन लावायचं आणि सरळ सांगायचं आमच्या राजाचं जंगाट चालू आहे, आणि तुम्ही जर पोरगी दिली तर राजा काही तुमची पोरगी नांदवणार नाही. अहो एका वर्षात आहे की नाही काडीमोड होईल तुमची. शान असली पोरगी देऊ नका असं आपण फोन करून सांगायचं आणि म्हणून टाकायचं. हे वजा, अरे उगाच काय बी आयडिया देतोस का? एक तर आधी त्या राजाचं लगीन होईना, तू सांग त्याचं बाहेर जंगाट चालू आहे, म्हणजे त्या भिंगरीवर पण लगीन होणार नाही. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, इकडे सगळी जवळ सांगतो मला. काय वाटतं तुम्हाला सगळ्या? बारी आयडिया भारी आहे. चालते, तू म्हणते तसं आम्ही लागतो का आम्हाला. चला दीक्षा, चल रके. व्यवस्थित करा. सोन्या, तू वजन लक्याला काम तर दिलंय, पण ते करतील का नीट? नाही तर वजा तुला माहिती ना काहीतरी घोळ घालून ठेवेल. कुठे वाचा का नाही, असल्या पानगडी कराय ना गावात एक नंबरचा मानकरी. त्याशिवाय असलं कांड काय कोण करू शकत नाही. करतय ते. बघ बाबा, तू बोलतोस तर ठीक आहे, बघूयात. राजा, रापाच्या रानातली कामं लवकर उरक, म्हणजे चांगलं नियोजन कराय गावर आहे की लगीन. आय 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 आय, राजा आईच्या गावात लगीन म्हणजे लगीनच करायचं राजावर का, सुट्टी द्यायची नाही. अध्यक्ष, आपल्या सगळ्या ठरलंय तशीच पट्टी पाडायची बरं का. आणि मला त्यातलं काय कळत नाही, सगळं तुमच्यावर आहे. अरे तू का भीतीस, मी आहे का नाही. अरे पट्टी पाडणार, या पट्ट्याचा कोण नाद करता का? नाही अध्यक्ष, तुमचं नाद लय वाईट मला माहिती आहे. अरे कुणाचं जुळवायचं, कुणाचं मोडायचं, सगळं मला जमतं. माझ्या नादाला पण कोण लागत नाही त्या बाबतीत. वय अध्यक्ष, चाल लवकर पाडून टाकू पट्टीच. एक गाव 2 तुकडे. वय अय नवरदेव, अय नवरदेव, काय काम झालं का नाही? या या इकडे इकडे या. आता घोड्यावर बसायला सोडून इथं गंजीत काय करतायचं? आज सावर इकडं कुठं आलं तर तुझ्याकडे. अरे पण माझ्याकडे काय काम काढलं? अरे तुझं लगेच ठरलंय ना, घोड्यावर बसायचं ना तुझ्या. झाली की नाही तयारी बघ. किती लाजतंय या आईला मनात नुसत्या उकल फुटायला लागले. ठरलं बाबा एकदाची लगेच तुझं. पण वजा, अरे माझ्या लग्नात का नाही सगळं मिरव करायचं बरं का, तुम्ही आता सांगतोय, नाहीतर बदलींची तर. अरे येणारच का म्हणून तर आम्ही आलोय. अरे तुझं लगीन ते आमचं लगीन.
आपल्या धड्यातलं लगीन रे म्हणून आले. बर सगळी तयार झाले ना? पत्रिका बघितलीस ना? पत्रिका लग्नाची अरे किती गुंजळती ते सांग की आम्हाला. काय नाही बघ पत्रिका बघितली नाही? अरे याला बी नाहीस का? लगा माणसं पत्रिका बघितल्याशिवाय पोरगी बघायला जात नाही ते. तू लगा पोरगी बघितली लगीन ठरवलं घोड्यावर बसायचंय आणि पत्रिका बघितली नाहीस? अध्यक्ष हे कसं झालं? डोळं दाखवून लग्न करण्यासारखं झालं आता. नाही तर काय? अरे पण लगा नको 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 माझं लगा लग्नात काय विघ्न नको लगा काहीतरी पर्याय काढ लगा नाही तर लगा कसं तर लग्न ठरलं मी राहीन बनवायचं तासात. अरे अजून येऊ गेलो नाही तू काय काळजी करते? आम्ही आहे की. असं करूया आपण आहे की नाही लतिका वहिनीच्या बापाला म्हणजे तुझ्या सासरे बोला फोन लावून चिडायची. अरे सासरे बसने आता कशाला फोन करायचा रे? अरे पत्रिका बघायला पाहिजे नको आपल्याला? नसते माहिती चिडायची आहे. अरे पण माझं घरात आहे नंबर तर आहे का? नंबर हा हा थांब थांब डायरी आहे ती. डायरी सांग नंबर माझ्या मोबाईलवरून लावतो. गावला हो घे थांब हो 95 12 78 43 2 हनुमंतराव पवार सासरी बुवा. फोनच रे बघ उचलते अरे ती लग्नाच्या गडबडीत ती बी असतील रे पायरी चालली असेल. लागत अजून एखादा रिंग होती. हॅलो उचला हॅलो हॅलो. अरे तुम्ही काहीतरी बोलशील बिनकामाचं माझं बोलतो उगीच वाढ लावू नका काहीतरी. बोल बोल. हॅलो 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 हे वजा अरे कुठली तरी बाय बोलते तू नंबर तरी व्यवस्थित लावलायस का? नंबर बरोबर आहे की. अरे तुझी सासू असेल सासू. बोल 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 बोल. हॅलो कोण बोलतंय? हॅलो हनुमंतराव पवार आहेत का? नाही ते बाहेर गेलेत. तुझं नाव सांग. तुझं नाव सांग की कोण बोलतो. तुम्ही कोण बोलताय? अहो मी बिस्कडवाडीतला राजा बोलतोय. अय्या तुम्ही अहो अरे फोन चालाय काय झालंय? फोनवर बोल की. कोण आहे? लतिका वहिनी आहे तुझी. अरे बोल 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 बोल. हॅलो लतिका मी तुझा राजा बोलतोय. हॅलो लतिका अहो तुमचा आवाज लय गोड आहे अगदी कोकिळासारखा. कू कू राजे भाऊ कुणी काव काय लावली जंगलात आला विचारायला म्हणजे तू बोला की. अरे इचिर की तिला जन्मतारीख ठिकाण इचिर की. अहो लतिका तुम्हाला जरा विचारायचं होतं. विचारा की. ती वजा म्हणतोय पत्रिका. वाजा कुठे आई म्हणते म्हण आईच नाव सांग की. ती आई विचारते व पत्रिका आपली जळवून बघायची आहे. मग ती जरा तुमचं कुठल्या दिवशी जन्मला होता ती ही सांगा जरा जन्मतारीख. हा किती? 15 15 8 15 8 15 8 2004 2004. गाव कुठे जन्मला? गाव तुम्ही कुठल्या गावात जन्माला आलाय? आपशिंगे. हा आपशिंगे. आणि वेळ आणि तुम्ही कुठल्या वेळेला जन्मलाय? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता. वजन हॅलो अहो तुमचं वजन किती आहे? काही
लग्नानंतर कळेलच की. त्या लग्न झालं तुम्हाला वजन कळतंय. पोच चाललाय पोच. हा हा हॅलो. बरं ठेवू का? ठेवताय? ठेवू नाही अजून जरा बोला की. ठेवू ठेवताय? बोला की ना. नाना आल्यावर फोन करायला सांगते त्यांना. बरे 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 बरे. आज लई उन्हात बिनात जाऊ नका बरं का, काळ पडत तिला. हा 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 ठेवू का? झालं राजा आपलं काम. अरे कसं आहे माझी बायको, लतुरी लतुरी. एक नंबर एक नंबर. बर आपलं काम झाले. चल आपण पत्रिका बघूया. बर 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 चल चल चल. चला. लगा वजरा. अरे आपण इकडे कोणी चालूया? कुठं म्हणजे बामण काकाकडे. अरे पण बामण काकात घरी इकडून नव्ह. अरे इकडे मागं राहिले की रे. अरे या टाइमला ते काय घरी असते तेव्हा. या टाइमला देवळात जाऊणार. लगा होई की लगा वजरा. अरे ह्या टायमाला मी व्यवस्थित द्यायचं नाही आपल्याला. तू काय काळजीच करू नको. तुझं लगीन आम्ही काढ दिशी मोडून टाकतो. काढ दिशी काढ दिशी. अरे काढ दिशी लगीन तोडायचं नाही. आज लगीन जोडायचंय जोडायचंय जुळवायचं आहे. तेच म्हणायचं तुला. जुळवतो जुळवतो. आम्ही आहे की तू काय काळजी करत नाही. तू असताना मला कसलं टेन्शन. तू काय काळजी करू नको. तुझं लगीन बरोबर आम्ही जुळवतो. पट्टीच पाडतो मी. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. लगा वजरा. अरे बामण काका कुठं आहे पण? अरे ती काय आता आहे ती. म्हटलं की नाही इथंच गावणार बामण काका. लगा चल चल चल. काका झाली का पूजा? आव काका आव की आव या की बाहेर. अहो काका आवरा की. अहो लय मत बाबा या लवकर. काका आवरा लवकर. लय कसली पूजा करते कुणाच लगा. पूजा करून करून देव घेतला पण देव काय ह्याला पावला नाही. हो काका अहो बाद झालं की आता तर देवात पाय सोडा. अजून आम्हाला पाय पाडायचे इथे. हे हो हात दिक्षी डावा कुठे उजवा हात करा. हो काका अहो हात कुठे काम आहे आमचं. अहो काका अहो बाहेर या की. अहो काका महत्वाचं आहे. याकी याकी लवकर बाराव. ए काकी हात दिक्षी कमान बोला की. असं कशाला बोलताय? नाही नाही उभ्या वरडच त्याशिवाय काका बाहेर येणार. काका काका पूजा करतो ते चुकलं गावी. मला वाटतंय घरातले नाही न्यारे दिलं नाही. बिगर न्यारे त्याला पिट्टाला आहे देवळात त्यामुळे चिडलाय काका. राहू दे बाबा ती बघायचं. चल काका चालेल तुमची पूजा आम्ही जातो. अरे चिडताय कशाला? चेष्टा केली. बोला काय म्हणताय? काय काम काढलं माझ्याकडे? काय म्हणजे अहो आपल्या राजाला पोरगी बघितली की पत्रिका बघायची म्हणून तुमच्याकडे आलो होतो. अरे वा 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 अगदी वेळेवर आला. चला तर मग कामाला लागूयात. चला की. चला चला चला. पंचांग आहे मस्कर सुद्धा आहे. जरा बसून घेऊया. हा बसा बसा बसा. उघडा पंचांग. हो हो घड. पहिल्यांदा मला देवाचं नामस्मरण कर. जय हरी जय हरी जय हरी. आमचं काही ध्यानाला बसलं काही. काका अहो ध्यान नाही करायचं. पंचांग बघायचंय. हे हलवून उठो.
नगरी भागवतरी मला आवडते पाणीपुरी मी राहतो सोलापुरी. आता तुम्ही माझ्याकडे आलात तुमची वाट लावतो बरोबरी. वाट नाही लावायची. वाट नाही लावणार तुमची लग्नाची वाट लावतो बरोबरी. चला तर मग लग्न कोणाचं आहे? माझं काका. हा तुझं लग्न आहे? अरे धमाल लग्न व्हायच्या आधी देवाघरी जाशील. अहो काका धमाल मला काही बरकडे मोडतं का आता माझ्या? माफ कर चुकून झालं त्याला. चला तर मग बालकांनो आता आपण ह्या बालकाची पत्रिका बघूया. बालक कसा सुंदर दिसतोय. लग्न म्हणजे पोरगी पण एकदम चांगली असते. ए काका बालक काय लावले? आम्ही काय बालक आहे विसरलं का? आपण एका गावातलं एका शाळेत शिकलोय ती. आपण जरी एका गावात असलो तरी आपली शाळा एकत्र नव्हती. मी शाळेत आलो आणि तू शाळा सोडून गेलास. माझ्यापेक्षा तू प्रौढ आहेस. मी उलट तुला काका म्हणलं पाहिजे. काका हात जोड तू. मला काका बिका काय म्हणू नको. त्याची पत्रिका बघ तेवढं बाद झालं. शांत राहायचं. पत्रिका बघतोय तर कळलं का? चला मग आता मला जरा माहिती सांगा बालकाची. पहिल्यांदा मला सांगा ह्या बालकाचं नावच नाव काय? माझं छगन. छगन? अरे वा 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 चांगलंच नाव दिसतंय. हे हसताय कशाला? छगन काय वाईट नाव आहे का? मस्त नाव आहे छगन. लय मस्त नाव आहे छगन. हे आम्हा जरा कालव करू नका. चला तर मग पुढं. बालकाचा जन्म कधी झाला? लहानपणी. सगळ्याच लहानपणी जन्म होतो या. तू काय मोठ्यापणी जन्माला आलायस का? असू द्या पुढचं बघूया. हा बालका तुझा जन्म कुठे झाला? घरात. घरात एक मिनिट. कुठे झाला? घरात. अरे आपल्याच गावात जावायचं आपल्याच गावात झाला असं सांग की. तुला कळतं का रे? मला इकडे काय आहे की आज करा शेत सगळं लिहलं या. तुझं पण आणि त्या पोरगीचं पण. अरे बावडा तुला पहिल्यांदा कळलं नाही का पत्रिका द्यायचं? कशाला मला विचारायला होतीस? चेष्टा बालकांना चेष्टा. चला तर मग बघूया आता. बघा उलटी झाली. उलटी. बालकाचं नावच नाव छगन. छगन. बालकाचं जन्मस्थळ कुठलं? हेच की. आता झालं नाही का? काका ती पंचायत बघा की. बघून डायरेक्ट बघा की असं म्हणतात. त्या मागल्या पाना पोरगीची पण माहिती आहे बघा. तिथं वा 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 बालकाची पत्रिका एक नंबर दिसते. छान मोडायचं होतं आपल्याला. काय नाही ना जुळत. नाही ना जुळत. काय म्हणते मोडते ना. नाही पत्रिका जुळत. 2 मिनिटं थांबा पुढे बघूया आपण. मोडते कुठे जुळतंय. अरे जुळते.
शिव 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 माझ्या आयुष्यात अशी पत्रिका मी कधीच बघितली नव्हती. मग काका किती कोणती होती? 36. 36? पण मुलीचा जन्म सकाळी 6 वाजता झाला असता तर राम सीतेची जोडी एक नंबर जमली असती. मग आता वाजा 36. अरे बाबांनो, जे कळत आहे या छगनच्या आयुष्यात मृत्यू वेळ झालाय. संकट संकट हो संकट अवघड झाले अवघड झाले. अरे छगन कसं काय रे? लक्या बाण बरोबर लागला जागे. तसं ठरलं होतं तसंच झालं. अध्यक्ष त्याच्यापेक्षा भारी झाले नाही तर काय. काका 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 लय खुश केलंय तुम्ही आम्हाला. लय भारी. अरे मूर्खा, पप्पे काय करतोयस आणि कौतुक काय करतोयस? त्या छगनच्या आयुष्यात मृत्योग लिहिलाय. मृत्योग वाईट आहे. वाईट नाही, ही चांगलं आहे. तुम्ही लय खुश केलंय. असं करा, तुम्ही संध्याकाळी वाड्यावर या, कोंबडा कापतो तुमच्या घरी खा. अरे मूर्खा, येणा बिना झालास का काय? प्युअर व्हेज आहे मी. मला दिसतं का तुझ्या माझ्याकडे? शाकाहारी कोंबडा कापतो की मी. तुम्ही का घेताय? शाकाहारी कोंबडा कधी? धान्य खाणारा कोंबडा. बरं असू द्या असू द्या, तुमचं काय असेल ते जाऊ द्या. मला आता 100 रुपया द्या म्हणतो मी दक्षिणा. काका काय लाज बीज वाटते का नाही? बालकाच्या पत्रिकेत मृत्यू काय आणि तुम्हाला दक्षिणाही पडल्या. लाज वाटते जरा. अरे अरे मग मी तिचं काय करू? आता हाय का हाय? अरे 100 रुपये दक्षिणा की माझं लगीन होणार का नाही लगा काय कळणं झालं. बामन काकांनी लय जायचं तर सांगितलं. राजा, हे राजा, अरे का असं का वंगाळ तोंड करून बसलायस? राजू, हे राजा, अरे असं का वंगाळ तोंड केलेस? काय झालंय? हा, ह्याच्या आधी एक ठीक आहे. अरे आता लगीन ठरलंय, लगीन आता आता तरी वाईस खुश हो की. अरे बा, हे राजू, अरे काय? अरे भाऊ तुम्ही गप्प बसा. एक शब्द सुद्धा काढू नका. सगळं तुमच्यामुळे झालं. या माझ्यामुळं? नो माझ्यामुळं? मग कोणामुळं? अरे काय झालं? भाऊ मी वजा आणलं क्या बामन काकाकडे पत्रिका बघायला गेलो होतो माझी लतिकाची. तर पत्रिका जुळत नाही. मृत्यू घेतोय त्यात माहिती का तुम्हाला? तुम्ही माझं लगेच जुळवता का मला मारून टाकता? या जरा सांगा व्यवस्थित तुम्ही मला. बरं झालं ते दोघं होते म्हणून, नाहीतर मी वाचलो नसतो. कळतं काय तुम्हाला? मला काय झू मारता का तुम्ही आता? देऊ का येऊ रपाटा? हा काय का बोलतोय सर? तुला काय कळतंय का? ते वाजेच्या लक्याच्या नादाला लागलाय सुई. हा लगा तुम्हाला दमन हिन कुठला काय नाहीच. बामणाकडे गेलाय तुम्ही? तुझ्या आईकडे लगा पत्रिका आणली, ते बामणाकडे गेलो, आधी निघतंय का बघितलं आणि मग लगा मी लगीन ठरव. देऊ का कानसोली तर बा काय 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 तर त्या बामणाला बी त्या वाजाला लक्याला तुला बी चल चल. म्हणजे पत्रिका जुळत्या म्हणून काय विचारतोय? मगाच्या काय महाभारत रामायण सांगतोय बी. माझं लतिकाचं लग्न होणार. अरे काय होणार काय देऊ का आता? आणि काय उठ काय लागा बसलंय तोंड पाडून. तुला काही आल्या का त्या वाजेच्या काही नादाला लागून असं बसलंय तुम्ही करून. अरे तुझं लतिकाचं लग्न होणार म्हणजे होणारच. काळ्या दगडावरी पांढरी रेग आहे आणि हे बाणाभाऊचा शब्द म्हणजे शब्दच असतो.